नमस्कार. कोल्हापूर संवादच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या कार्यक्रमाला उपस्थित प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सरलाताई, प्रतिमा, सर्वच आम्ही निमंत्रित केलेल्या या कोल्हापूर शहरातील सर्व आमच्या भगिनी, महापौर वैशालीताई 5 मिनिटांमध्ये इथं पोहोचतायत. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागलेली आपल्या सर्वांना माहीत आहे आणि या पार्श्वभूमीवर मी कोल्हापूर संवाद हा उपक्रम या शहरामध्ये राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण की सत्ता आल्यानंतर अनेकदा वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात की नागरिकांच्या ह्या अपेक्षा आहेत, नागरिकांच्याकडून अमुक एक गोष्ट झाली पाहिजे, शहराच्या विकासासाठी काही विकास घडल्या पाहिजेत, अशा चर्चा आपण वर्तमानपत्रातून वाचतो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये त्याची वाच्यता होते. आणि जो जाहीरनामा पक्ष तयार करतात तो अर्धा मंडळी एकत्रित बसून जाहीरनामा तयार करतात. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून एक नवीन पायंडा पाडायचा निर्णय घेतलेला आहे. तो कोणता? तर जी काही सत्ता आज भविष्यकाळात आमची येण्याची अपेक्षित आहे, त्या सत्तेमध्ये आल्यानंतर या शहरामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, काय असलं पाहिजे, आणि तुमच्या इच्छा आकांक्षा महिला म्हणून, भगिनी म्हणून या शहरामध्ये काय व्यवस्था झाली पाहिजे हे आम्हाला विचारणं तुमचं कर्तव्य आहे. आम्ही परवा NGOची मीटिंग घेतली, एक बैठक त्यामध्ये झाली आणि एक महिला अध्यक्ष आल्या होत्या त्या दिवशी त्या कार्यक्रमाला, आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की प्रत्येक 5 वॉर्ड किंवा 3 वॉर्ड मिळून एक भाजीचं मार्केट पाहिजे. कारण की भाजीपाला आणायला आम्हाला लांब जावं लागतं आणि अशी भाजीपाल्याची मार्केट पाहिजे की जिथं पार्किंग होईल, आम्हाला आमच्या मोटरसायकल लावून भाजी विकत घेता येईल. या ज्या सूचना, प्रॅक्टिकल सूचना, या आम्हाला लोकांच्याकडून आता मिळत आहेत. नसीमा हुजरूक मॅडम आल्या आणि त्यांनी काही सूचना त्या ठिकाणी केल्या. JF पाटील सर शिवाजी विद्यापीठाचे अर्थतज्ञ आहेत, आपल्या कोल्हापूरचे अर्थतज्ञ आहेत, त्यांनी काही सूचना त्यामध्ये केल्या. यशवंत भालकर आहेत कला क्षेत्रामधले, त्यांनी काही सूचना त्यामध्ये केल्या की कला क्षेत्रामध्ये काय असलं पाहिजे. म्हणजे अगदी त्यांनी एक किस्सा सांगितला की या सोलापूर शहरामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक मंडळींचे बोर्ड हे रस्त्याला नाव आपण दिली घेते, परंतु कालांतरानं ते बोर्ड पडून गेले आणि आता त्या रस्त्याची ओळख त्या माणसामुळे निघून गेलेली आहे. ह्या ज्या आपली कोल्हापूर म्हणून जी काही ओळख आहे, ती ओळख पुन्हा एकदा आपल्याला निर्माण करता येते का, हा प्रयत्न आमचा निश्चितपणे असणार. आणि त्या भावनेतून, त्या एका वेगळ्या इच्छेतून, आकांक्षेतून आम्ही आज महिलांसाठी आजचा कोल्हापूर संवाद हा उपक्रम राबवलेला आहे. समाजातले 5 घटक आम्ही वेगवेगळे केलेले आहेत. परवा अर्थतज्ञ, कला, साहित्यिक अशा मंडळींना आम्ही एकत्रित केलं. आज महिलांना एकत्रित केलं. परवा दिवशी 2 दिवसानंतर आम्ही वकील, चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर्स असे जे समाजातले घटक आहेत त्यांना बोलवणार आहोत. एक दिवस आम्ही पूर्णपणे कॉलेजची मुलं आणि मुली यांना बोलवणार आहोत. फक्त जे कॉलेजचे रिप्रेझेंटेटिव्ह असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांच्या नेमक्या या शहराबाबतीत काय अपेक्षा आहेत त्या देखील आम्ही जाणून घेणार आहोत. आणि या सगळ्या अपेक्षा एकत्रित केल्यानंतर त्याचा एक जाहीरनामा आम्ही तयार करणार आहे. तो जनतेचा जाहीरनामा असेल, तुम्ही केलेल्या सूचनांचा तो जाहीरनामा असणार. गेल्या 5 वर्षामध्ये आणि 10 वर्षामध्ये माझं स्वप्न होतं की या कोल्हापूरमध्ये जे जे चांगलं करताय ते चांगलं करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला. मग रस्ते असतील, केशवराव भोसले हे आपलं नाट्यगृह अनेक वर्षाचं नाट्यगृह होतं, परंतु तिथं गेल्यानंतर पंखा चालू आहे, AC चालू आहे का नाही अशी शंका आपल्याला निर्माण व्हायची. आम्ही 10 कोटी रुपयाचा निधी त्याला आणला आणि आता केशवराव भोसले अद्यावत नाट्यगृह आपल्याला पाहायला मिळते. काल आपण कदाचित आपल्यापैकी कोण राजाराम कॉलेजवर महाराष्ट्र टाइम्सच्या कार्यक्रमाला गेला असेल तर त्या सभागृहाला देखील आम्ही 5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. म्हणजे ह्या सगळ्या नवीन संकल्पना आम्ही या कोल्हापूर शहरामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला. जे स्वप्न होतं आपल्या कोल्हापूर शहराचं, 50 वर्ष ज्याच्यासाठी आपण लढा देत आलो की या कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईननं पाणी मिळावं, पंचगंगेचं प्रदूषण पाळी आम्ही गेले 50 वर्ष पितोय, ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे केला आणि थेट पाईपलाईनचं भूमिपूजन झालं. पुढच्या 2 वर्षामध्ये, 1.5 ते 2 वर्षामध्ये ही योजना ज्यावेळी पूर्ण होईल, तो पहिला अनुभव हा तुम्हा भगिनींना या ठिकाणी मिळणार. कारण की स्वच्छ आणि मुबलक पाणी ही मोठी समस्या तुमच्या पुढची या ठिकाणी आहे. ती समस्या प्रामुख्याने या थेट पाईपलाईनच्या माध्यमातून सुटणार आहे. आज वॉटर बॉर्न डिसीजेस प्रत्येक घरामध्ये काही डॉक्टर्स इथं आलेले आहेत.
वॉटर बॉर्न डिसीजेस बघितले तर 90% वॉटर बॉर्न डिसीजेस आपल्याला आज प्रत्येक घरामध्ये पाहायला मिळतात। आणि म्हणून आज ही थेट पाईप योजना पूर्ण झाल्यानंतर या वॉटर बॉर्न डिसीजेस आपल्या निश्चितपणे 100% नष्ट होतील या पद्धतीचा प्रयत्न आपला निश्चितपणे असणार। 103 केएमटीच्या बसेस आम्ही घेतल्या, म्हणजे शहरामध्ये सामान्य माणसाला कुठेही जायचं असेल तर आज केएमटी शिवाय पर्याय नाही, आणि या केएमटीचे 103 बसेस आम्ही त्या ठिकाणी केले। आणि म्हणून या सगळे विकासाची कामं माझ्या स्वप्नातलं कोल्हापूर जे जे मला करता येईल ते प्रामाणिकपणे गेल्या 10 वर्षामध्ये मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या ठिकाणी केलेला आहे। परंतु राहिलेली कामं आहेत, अजून काही कामं अनुत्तरित आहेत, होणं अपेक्षित आहे याची जाणीव आम्हाला निश्चितपणे। आणि म्हणून आम्ही हा उपक्रम कोल्हापूर संवाद एवढ्यासाठीच राबवलेला आहे की या संवादाच्या माध्यमातून तुमच्या मनात या शहराबद्दल काय असावं, कुठल्या सुविधा असल्या पाहिजेत हे आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे। माझ्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे की वॉर्डमध्ये आपल्या कृपा करून समस्या आपण नंतर मला सांगा, माझी हरकत नाही, परंतु शहर म्हणून आपण आपल्या अडचणी सांगितल्या तर मला संयुक्तिक ठरतील। कोल्हापूर शहर म्हणून महिलांच्या दृष्टिकोनातून तुमच्या नजरेतून कोल्हापूर कसं असलं पाहिजे, मग सुरक्षिततेच्या दृष्टीने असेल किंवा इतर बाबतीत असेल। आज उपनगरामध्ये रिक्षा रात्री 12 वाजता मिळत नाही अशा अडचणी आम्हाला सांगण्यात आल्या। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आम्हाला जर सांगितल्या तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील की या सगळ्या गोष्टी जाहीरनाम्यात अंतर्भूत करून हा जाहीरनामा लोकांचा जाहीरनामा म्हणून आम्ही निश्चितपणे देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज हा कोल्हापूर संवाद आम्ही निवडणुकीपुरता करणार नाही, तर मी परवाच्या कार्यक्रमामध्ये लोकांनी देखील मला सांगितलं की तुम्ही सूचना घेणार आणि परत 5 वर्षांना झाल्या का नाही बघणार का। मी म्हणलो नाही, तसं नाही करणार आहे। 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा कोल्हापूर संवादच्या माध्यमातून जी मंडळी ऍक्टिव्ह होऊ इच्छितात, ज्यांना व्हॉलेंटरी यामध्ये ऍक्टिव्ह व्हायचं आहे, त्यांना आम्ही बोलवणार आणि महापालिकेबरोबर कोल्हापूर संवादची बैठक निश्चितपणे होणार आणि दरवर्षी आमच्या या जाहीरनाम्यातून काय झालं हे सांगण्याचा प्रयत्न आमचा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार। हा आमचा पहिला टप्पा आहे की शहराचा जाहीरनामा। पुढच्या काळामध्ये उमेदवार निश्चित झाल्यानंतर वॉर्डाचा देखील जाहीरनामा आम्ही करणार आहोत। जो नगरसेवक, जी नगरसेविका असेल तिचा मोबाईल नंबर 5 वर्ष बदलणार नाही, तो नंबर पॅम्पलेटवर छापला जाईल। वॉर्डामध्ये नगरसेविका, नगरसेवक किती वाजता येईल, कुठल्या कॉलनीत भेट देईल, हा एक वॉर्डचा जाहीरनामा आम्ही उमेदवार निश्चित झाल्यानंतर करणार आहोत। लोकांना माहिती पाहिजे की मी ज्या कॉलनीत राहते त्या कॉलनीत या गुरुवारी नगरसेवक निश्चितपणे भेट देणार म्हणजे देणार, हा आमचा एक वचननामा त्यामध्ये असणार। तो मी पुढचा टप्पा आज मी सांगू इच्छित नाही, तो उमेदवार निश्चित झाल्यानंतर लोकांना मी निश्चितपणे सांगेन। परंतु आता शहराच्या दृष्टीनं आपल्या काही सूचना असतील तर आपण एक एक करून वरती यावं किंवा खाली जरी माईक पाहिजे असेल तरी आपल्याला माईक खाली दिला जाईल। आपण त्या ठिकाणी सूचना आम्हाला द्याव्यात, त्या आम्ही लिहून घेऊन त्या सूचना अंतर्भूत करून आमचा जाहीरनामा निश्चितपणे एक लोकांचा जाहीरनामा म्हणून आपल्या समोर येईल एवढी ग्वाही देतो। आणि माझ्या आणि प्रतिमाच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं उपस्थित राहतात त्यावर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्हाला जो सन्मान दिला तो साहेब न म्हणता माझ्या म्हणण्यानुसार एक बंधू म्हणजे भावाचं नातं लावून मी काही गोष्टी सांगू इच्छिते। शहराच्या विकासासाठी आम्हाला बोलवलं, त्याने बोलवलं तर त्यात काय तर तथ्य असणार हे त्यासारखं झालं। अगदी भागातली जरी सगळी समस्या माहीत असली। हा, हॅलो, मी दीप्ती सासने, दीप्ती दिलीपराव सासने, मी सानिवली भागमध्ये राहते, आमटेनगरच्या इथं महालक्ष्मी कॉलनीत। मी तशी एक गृहिणी पण आहे, माता पण आहे आणि पत्नी पण आहे, सामाजिक कार्यकर्ती पण आहे आणि बास आहे मला वाटते एवढी ओळख चिंकार आहे बाईसाठी। हा, मला जरा थोडंसं बोलायचं होतं ते एवढ्यासाठीच की साहेब ज्यावेळेला आमदारकीला निवडून आले त्यावेळेला मी त्यांना एक सजेशन दिलेलं, तेच मी आणि परत म्हणजे सांगायचा प्रयत्न करते की बायका इथल्या अगदी नाही म्हटलं तरी 25% असतील अशा की कोणी कितीही 1, 2, 3, 4 पुरुष जरी आले तरी एक तरी लावण्याची ताकद तिला असली पाहिजे। म्हणजे माझं काय म्हणणं, प्रसंगानुरूप
उगीचच नाही. तर त्या गोष्टीची जाणीव मी वहिनींना पण करून दिलेली. आमच्या भागात जसं संगणकचं प्रशिक्षण चालू केलं तसं जुडो, तायक्वांदो किंवा लाठी असे एखादा हॉल घेऊन तुम्ही प्रशिक्षण महिलांच्यासाठी चालू करावं. आत्ताच्या ह्याच्यात अगदी लहान मुलीपासून म्हातारा स्त्रीपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. तर त्यासाठी तो एक प्रयोग करावा. म्हणजे शहरात एका दोन ठिकाणी नव्हे, उपनगरात सगळीकडं. हे एक माझं सजेशन आहे. आणि दुसरं थोडंसं उघड बोलतं साहेब, पण सॉरी, भ्रष्टाचार निर्मूलन ह्याच्यासाठी तुम्ही जर एक संकल्प हातात घेतला तर तो यशस्वी होणार. तुम्ही म्हणा भ्रष्टाचार काय सगळीकडेच आहे, तू एका विषयावर काय बोलणार. तसं न म्हणता प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक गोष्टीत की नाही, मी नावं घेणार नाही, पण आम्ही जर तुमचं पुढं असेल संकल्प की नाही पुरुषांनीच काय केलं नसलं पाहिजे, त्याच्यापेक्षा बायकांनी जर पुढाकार घेतला प्रत्येक भागातल्या, तर त्या भागातला किंवा एक उदाहरणार्थ नको महानगरपालिकेचं नाव घ्यायला नको, पण तरी सांगते. तर भ्रष्टाचार निर्मूलनाचा झेंडा तुम्ही हातात घ्या, म्हणजे चांगल्या कामासाठी. दुसरं काय होतं माहिती आहे काय, कोण पण भ्रष्टाचार केला ना तर तुम्हाला मी काय बोलत नाही उद्देशून, तर राजकीय क्षेत्रात एखादी व्यक्ती अशी येते, तो माझा माणूस आहे सोड रे नंतर बघू, तर असं नको आहे. तो तुमचा माणूस जरी असला तरी माझ्या म्हणण्यानुसार निलंबित करा डायरेक्ट. त्याला 4 दिवसांना परत तुम्ही गुपचूप कामावर घेताय, परत त्याचं इकडं नाही अर्ध वेतन, ह्याचं वेतन त्याचं वेतन, तो खातोय जाणे परत. तर असे काय प्रकार नको आहेत. हे एक माझं स्पष्ट मत आहे. आणि तिसरं की साहेब, जसं कोल्हापुरात विस्तार झाला, जुनं कोल्हापूर कुठं शिवाजी पेठेपर्यंत, म्हणजे मी ज्या भागात राहतो तिथपर्यंत, पण आता विस्तारित भरपूर, म्हणजे पीरवाडी अमुक तमुक हे अगदी चांगलं 10-15 किलोमीटर वाढलेलं आहे. तर त्याच्यासाठी मला काय म्हणायचं आहे की एक पोलीस स्टेशन, पण महिला अधिकारी त्याच्या समवेत, म्हणजे नुसते पोलीस नको, कारण पुरुषांच्यापर्यंत महिला जात नाही. तिचा काय अत्याचार असेल किंवा स्वरक्षणासाठी तिला जर सांगायचं असेल किंवा तिथपर्यंत जायचं असेल, तर एक स्त्री चांगली अधिकारी, म्हणजे कसं की ती पण लेडीजचा विचार करणारी असावी. म्हणजे काही महिला अशा पण आहेत, बाईच दुश्मन, असं नको. महिला अधिकाऱ्या समवेत पोलीस स्टेशन असावं, म्हणजे जेणेकरून आम्हाला राजवाडा पोलीस स्टेशनला आलं तिकडून लांबून, थांबा जरा बाजूला, हां हे माझं पहिला लिहून घेतो, म्हणजे तिथं वागणूक चांगली मिळत नाही. आणि जरी मिळाली तर त्याचं कधीही निराकरण होत नाही. हा एक मूळ मुद्दा. तर सानेगुरुजी भाग खूप मोठा आहे. त्या भागासाठी एक नाक्याच्या एरियात किंवा आपटेनगरच्या एरियात, म्हणजे कसं कळंबा साईडचे रिंग रोड, म्हणजे तिकडून आणि इकडून ह्या लोकांना उपनगर, म्हणजे तुम्ही भागासाठी मांडू नका म्हटला, पण हा ज्वलंत प्रश्न आहे. हा एक आहे. आणि मला थोडं आणि बोलायचं होतं विकासासाठी, की जसं जेंट्ससाठी तुमच्यासाठी शौचालय भरपूर आहेत, महिलांनी काय करायचं? तुम्हाला काय वाटते आम्ही शहरात राहायला आहे म्हणजे की आम्हाला बाथरूमला येत नाही? तसं काही नाही आहे. तर बाहेरच्याच बायकांची सोय अशी नाही, पण आपल्या कोल्हापुरातल्या सर्वसाधारण महिलांसाठी आम्ही भाज्या नाही गेलो, आम्ही खरेदीला जातोच सगळ्याच महिला. त्यावेळेला तासात 2 तास झाले, अगं कुठं जायचं ग, कुठं जायचं ग, कुठं जायचं ग, नाहीतर मग राहू दे शॉपिंग आवर आणि चल, म्हणजे महत्वाचं काम जरी असलं तरी आम्ही अर्ध्यात टाकून घरी जातो. तर त्याचा एक विचार व्हावा महिलांच्यासाठी शौचालय. आणि काय थोडं दुसऱ्यांसाठी राखून ठेवते. थोडक्यात मी माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे, तर ह्याचा विचार व्हावा. आजच्या म्हणजे हे जे काय आपला मेळावा किंवा काय आहे, विश्वास ठेवण्यास
पात्र असणारी व्यक्ती म्हणजे साहेब, समोर जमलेल्या बंधू आणि भगिनीनो, जास्त भगिनींना प्राधान्य आहे. मी हेमलता देवमोरे नागाळ पार्कमध्ये राहते. 37 वर्षात शिक्षिका म्हणून नर्सबॉडीला नोकरी केली आणि डिसेंबरला आता रिटायर झाले. रिटायर झाले तेव्हा पहिल्यांदा वाटलं बरं झालं बाई, आता घरात बसायला मिळालं, जाणं नको येणं नको. पण त्यानंतर ज्या काही मला समस्या जाणवायला लागल्या त्याच्यासाठी काहीतरी म्हणजे त्या सांगाव्यात. एखाद्या म्हणजे राजकारणाशी माझा काही संबंध नाही, तरी त्यासाठी काही करता आलं तर त्यांनी करावं यासाठी मी इथं उभी आहे. तर वयाच्या 5व्या वर्षापासून ते सर्व्हिस ची 37 वर्ष पूर्ण होईपर्यंत 11 वाजता शाळेसाठी बाहेर पडणं, 5 वाजता घरी येणं ही सवय अंगी रुजलेली. त्याच्यानंतर आता बंदिस्त जीवन झालेलं आहे. मग ते बंदिस्त जीवनावरती मात करण्यासाठी एखादं महिला मंडळ किंवा एखादं वाचनालय किंवा ज्येष्ठ नागरिक संघटना महिलांसाठी उपलब्ध करून किंवा कुठेतरी त्यांची सोय करून द्यावी एवढीच मी त्यांना विनंती करते आणि माझे 4 शब्द संपवते. छोटीशी अगदी सामाजिक कार्यकर्ते आहेत, महिला बचत गट वगैरे आहेत आमच्या, त्या माध्यमातून मी काम करते. महत्त्वाची सूचना म्हणजे मी आउटसाईडलाच राहते आणि हे वारंवार प्रश्न आहेत त्यांनी उपस्थित केलेलाच आहे. स्वच्छतागृह हे अत्यंत आवश्यक आहेत, प्रत्येक वॉर्डमध्ये असावीत, कारण गणपती किंवा नवरात्राच्या वेळेस हा प्रॉब्लेम महिलांना बाहेरच्या खूप येतो. कारण एकदा घरातून बाहेर पडले की जवळजवळ ते 4-5 तास बाहेर असतात, म्हणजे बस वगैरे मिळून होईपर्यंत. दुसरी सूचना म्हणजे कॉर्पोरेटर जे निवडून किंवा महिला ज्या येतील त्यांनी स्वतः काम करावं ही आमची अपेक्षा आहे. कारण आता खरं तर महिला सगळीकडे सक्षम झालेल्या आहेत आणि आपल्याला असे काही हे मिळालेले आहेत आपल्याला, आमदार खासदार वगैरे सगळे असे की आपल्या पाठीशी राहणारे बंटी साहेबांसारखे आहेत तसे पाठीशी, आणि आपल्याला काही घाबरण्याचं काही कारण नाहीये. तर बिनधास्त आपण काही चुका होऊ देत की चुका होणारच आपल्या हातून. आपण काय आत्ताच राजकारणात जर यायचं म्हटलं तर त्या चुका होणार, पण थोडस नवऱ्यांना मागे टाकून महिलांनी त्या पुढे यावं, बस एवढीच अपेक्षा. आणि माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा मैत्रिणींनो, आजचा हा जो उपक्रम घेतलाय ते अगदी स्तुत्य आहे. कारण गेले 40 वर्ष मी कोल्हापुरात आहे, तर असा कार्यक्रम आतापर्यंत कुणीही घेतलेला नव्हता की महिलांना प्राधान्य दिलं गेलेलं इथं. बरोबर आहे, 50% आरक्षण मिळाले, खरं त्या आरक्षणाचा खरोखर ती किती उपयोग करते हे आपण खरोखर आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे. आता बरोबर आहे, निवडणुकीचं वारं आलेलं आहे, महिला उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, तर त्यांच्या मार्फतच विकास होणार आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे कोण नगरसेवक उमेदवार म्हणून राहतील तर मतदारांनी सुद्धा आमच्या काही अपेक्षा आहेत की त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे की खरोखरच तो योग्य आहे की नाही, शैक्षणिक दृष्ट्या तो योग्य आहे की नाही, त्या विभागासाठी त्यांनी काय कार्य केलेलं आहे का, ती महिला असू दे किंवा तो पुरुष असू दे, त्यांनी कार्य केलेले आहे की नाही, त्या विभागातलं खरोखर त्याला ज्ञान आहे की नाही हे पण पाहिलं पाहिजे की खरंच त्या प्रभागामध्ये काय गरज आहे. आता त्यांनी सांगितलं की वॉशरूम, मी वॉशरूम म्हणते कारण सध्याच्या काळामध्ये आपण सगळीकडे घेतो वॉशरूम. इथं कोल्हापुरात माझ्या लोक आलेले असताना आपलं अंबाबाईचं देऊळ एवढं प्रसिद्ध आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि मी ज्या वेळेला लेह लडाखला गेले त्यावेळेला तिकडच्या महिला, आम्ही 200 महिला होतो, त्यांनी सांगितलं अहो तुमच्या कोल्हापुरात अंबाबाईला तर तिथं वॉशरूम पण नाहीये, काय सोय आहे तुमच्या महिला कोल्हापुरात. असं म्हटलं की मला खरोखर कुठेतरी खटकलं. खरंच आपण त्यासाठी सगळ्या महिलांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यासाठी मला एवढंच म्हणायचं आहे की अशा अनेक गोष्टी आहेत. आता संरक्षण म्हटलेलं आहे, मी गेले जवळजवळ 30-40 वर्ष कॉलेजने शिकवलेलं आहे, मुलींना आणि स्त्री प्राध्यापकांना संरक्षण नाही. जरा आम्ही कुठे मोठं बोललं तर तलवारी दाखवतील, अशा ह्याच्यात सुद्धा आम्ही कॉलेजमध्ये शिकवलेलं आहे. तर आता बाहेर पडणं सुद्धा मुलींना मुश्किल झालेलं आहे. कारण कितीही जरी म्हटलं तरी ह्या मुलांना शिक्षा होत नाही. पोलीस येतात, पकडून घेऊन जातात, मला माहिती आहे, मी त्या केसेस पण केलेल्या आहेत. फक्त त्यांना 2 मिनिटं ठेवलं, बाहेर सोडून आली.
परत ती मुलं आहेत त्याच परिस्थितीत जातात. तर ह्या सुरक्षिततेसाठी, या आमच्या पुढच्या पिढीच्या सुरक्षिततेसाठी आमच्या कोल्हापुरामध्ये तुम्ही काय करणार आहात हे मला मांडायला पाहिजे. कारण आपली पुढची पिढी ही सुरक्षित व्हायला पाहिजे. सगळ्याच दृष्टिकोनातून रोज पेपर वाचा, कुठे ना कुठे काहीतरी चाललेलं असतं. आणि आपल्या कोल्हापुरातील जनतेची मानसिकता ही बदलली पाहिजे. सगळ्याच दृष्टिकोनातून स्वच्छ सुंदर कोल्हापूर करायचं असेल, आम्ही खूप प्रयत्न केले साहेब. तुम्हाला सांगता, आम्ही झाडं, कम्युनिटी गार्डन, मी गार्डनिंग क्लबची सेक्रेटरी आहे. तर दुसऱ्या दिवशी गेल्यावरती ते झाडासकट कुंड्याच पळून गेल्या. म्हणजे आम्हाला समजत नाही की आम्ही कोणत्या प्रकारे सकाळी फिरायला गेल्यावरती हे फिरायला माणसं कंप्लीट झाडाची फुलं तोडून जातात. मी त्यांना सांगते, अहो ती झाडं आपल्या शोभेसाठी लावलेली आहेत. ही मानसिकता बदलायलाच हवंय. आम्ही गेले 20-25 वर्ष शाळेमध्ये शिकवतो आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर व्हायला पाहिजे. मुलांनी, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, इथं कोल्हापूरची शाळा आहे, अंबाबाईच्या देवळाकडची शाळा आहे. त्या शाळेत गेलेली असताना अचानकपणे आम्ही जातो परीक्षण करायला. त्यावेळेला एक 8वीतली मुलगी उठली आणि म्हणाली, मॅडम आमची शाळा तुम्हाला कशी वाटली, आमचे वर्ग कसे वाटले? खूप छान आहे, स्वच्छ आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जसं आहे तसंच आहे, खरं बाकी सगळे. मॅडम जरा बाहेर या. आम्ही बाहेर गेलो, अंबाबाईच्याच तिकडची शाळा आहे. बाहेर तुमचा कोंडाळा वाहून निघाला होता, तिथं गाई तिथे चरत होते. हा कचरा कोण काढणार? बरोबर, त्यांचा प्रश्न बरोबर होता. मी तिथूनच शाळेतून फोन केला कॉर्पोरेशन मध्ये सांगितलं होते. त्यांनी सांगितलं आमच्याकडे आता असं यंत्रणा नाही आहे किंवा माणसं नाही आहेत हा कचरा काढायचे. हे जर असं असेल तर आपलं कोल्हापूर कसं स्वच्छ सुंदर होईल? आणि त्यासाठी तुम्ही आपण फक्त नगरसेवक किंवा आमदार आपण बोर्ड दाखवतो, ते काही करत नाही. ते करत आपण बोर्ड दाखवल्या 3 बोटं आपल्याकडे असतात, हे लक्षात ठेवा. कारण की आपली पण जबाबदारी आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की जे कोण उमेदवार निवडून येतील त्या उमेदवारांनी खरोखर स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. मी ह्या जागेसाठी, या ह्याच्यासाठी योग्य आहे की नाही. आणि एक मतदार म्हणून सुद्धा तुम्ही त्याचं परीक्षण केलं पाहिजे. आणि निश्चितच आहे, शेवटी आपण सगळे एकच आहोत. की एखाद्या वेळेला आपल्याला यश मिळालं की हात आकाशात पोचल्यासारखे वाटतात, त्यात गैर काहीच नाहीये. मात्र पाय मात्र जमिनीवरच असले पाहिजेत. माझा मी सगळ्यांनी बाजूला करा. आणि मी बाजूला केला तर काय होणार आहे? जनांशी संपर्क साधा, तरच तुम्हाला जे ध्येय ते गाठता येईल. आणि आजच पेपरमध्ये वाचलं, कोल्हापूर शहर स्मार्ट सिटी मध्ये त्यांनी इन्क्लूड केलं नाहीये. खूप वाईट वाटलं. तर पुढच्या वर्षी सगळ्यांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून आपलं कोल्हापूर स्वच्छ सुंदर एक आदर्श गाव कसं होईल हे पाहिलं पाहिजे. आणि स्मार्ट सिटी म्हणून एक आदर्श आपण निर्माण केला पाहिजे. धन्यवाद. उपस्थित मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना माझा नमस्कार. मी ॲडव्होकेट राजनंदिनी प्रतापसिंह जाधव. आज कोल्हापूरच्या येत्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये तब्बल 41 प्रभागामधून आपण जी लोकप्रतिनिधी निवडून देणार आहोत ती महिला असणार आहे. आणि त्याचा आपला जाहीरनामा विषय म्हणजे लोकसहभागातून जाहीरनामा. आज हा लोकसहभाग साहेब तुमच्यामुळे दिसतोय. तर हा आपल्याला असाही नारा देता येईल की माझं घर माझं कोल्हापूर. जर का इथं उपस्थित असलेली प्रत्येक स्त्री घर व्यवस्थित सांभाळू शकते तर कोल्हापूर का नाही सांभाळू शकत? आज अनेक प्रश्न उठवले जातात की ती लोकप्रतिनिधी झाल्यावर प्रभाग व्यवस्थित सांभाळू शकेल का नाही सांभाळणार? तिथं तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे की नाही माझ्या भागातली ही लोकप्रतिनिधी हे करू शकते आणि तिथं तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा हवा. आणि साहेब तुम्ही अशा उमेदवारांना संधी दिली पाहिजे. थेट मी मुद्द्याकडे येते, समस्या आणि सूचना. माझा पहिला समस्या विषयीचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांची सामाजिक सुरक्षितता. हा मुद्दा अग्रभागी आहे आणि तो जाहीरनाम्यात समाविष्ट करा. मी थेट प्रॅक्टिकली सांगते की साहेब आज कोल्हापुरातल्या कुठल्याही चौकाचा तुम्हाला दिसून येईल की जी मी मुद्दाम शब्द वापरते टोळकी मुलांची, त्याचा प्रचंड त्रास प्रत्येक महिलेला होतो का नाही? होतो. आवाज नाही येत आहे साहेब. बघा याचा त्रास होतोय आम्हाला. आणि त्यासाठी पोलीस प्रशासन आणि कोल्हापूर महानगरपालिका या दोघांच्या कोऑर्डिनेशन करून
जे काही उपाययोजना करता येतील त्या करा आणि ठोस उपाययोजना करा. फक्त आश्वासन नको आम्हाला, कारण याचा त्रास आता आम्हाला व्हायला लागलाय. त्यानंतरचा मुद्दा आहे माझा स्वच्छतागृह. सार्वजनिक कार्यालय, सार्वजनिक